हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर. बाळांनो, या चॅप्टरमध्ये आपण काय शिकत होतो रे की जर तुम्ही दोन गिवन लाईन्स काढल्या आणि त्यामधून जाणारी ट्रान्सव्हर्सल काढली तर तिथे काही अँगल्स फॉर्म होतात. मग त्या अँगल्सच्या आपण काही पेअर्स फॉर्म केल्या होत्या, जसं की करस्पॉन्डिंग अँगल्स, ऑल्टरनेट अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स. त्यानंतर आपण बघितलं होतं बाळांनो, जर तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स गिवन असतील आणि त्यातून जाणारी ट्रान्सव्हर्सल असेल तर आपल्याला तिथे काय अँगल्सच्या काही प्रॉपर्टीज मिळतात. मग आपण एकदा त्या क्विकली रिवाइज करून घेऊयात. जर तुम्हाला दोन पॅरलल लाईन दिलेल्या असतील तर मग मी बाळांनो इथे दोन पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहे. Suppose this is my two parallel lines and this one is one transversal which is passing through them. मग या दोन पॅरलल लाईन्स मधून जाणारी माझी ट्रान्सव्हर्सल आहे. आपण तिला ट्रान्सव्हर्सल असं का म्हटलं होतं? कारण ती दोन गिवन लाईन्सला दोन वेगवेगळ्या पॉइंटला म्हणजेच दोन डिस्टिंक्ट पॉइंटला इंटरसेक्ट करत जाते, म्हणून आपण तिला ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. मग बाळांनो, या गिवन लाईन्स ज्या पॅरलल आहेत त्यांना आपण कन्सिडर करूयात लाईन एल अँड लाईन एम, आणि या ट्रान्सव्हर्सलला कन्सिडर करूयात लाईन एम. मग बाळांनो, ही जेव्हा तुमच्या एल लाईनला इंटरसेक्ट करते ती करते तुमच्या एल लाईनला इंटरसेक्ट ॲट पॉइंट ई सपोज, अँड एम लाईनला इंटरसेक्ट करते तुमची ट्रान्सव्हर्सल सपोज ॲट पॉइंट एफ. आले लक्षात? मग बाळांनो, आता इथे काही अँगल्स फॉर्म होत आहेत. मग हे अँगल्स जे फॉर्म होत आहेत बाळांनो, आपण त्याच्याच पेअर फॉर्म केल्या होत्या. मग पेअर फॉर्म करताना आपण काही कंडिशन्सही कन्सिडर केल्या होत्या. मग बाळांनो, आता प्रॉपर्टीज काय होत्या रे याच्या? जर सपोज तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करताय. आता ह्या दोघही लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत बाळांनो. सो लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. आलं लक्षात? लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड दिस लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. आलं लक्षात? दिस लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल. मग बाळांनो, आता जर तुम्ही करस्पॉन्डिंग अँगल्सच्या कन्सिडर केल्यात पेअर, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? ते अँगल मधले दोघही पेअर ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला असणार आहेत आणि त्यांचा जो ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म आहे तो एकाच डिरेक्शन मध्ये जातो. तशी होते तुमची करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर फॉर्म. मग आपण काय बघितलं होतं? जर तुमच्या दोघही गिवन लाईन्स पॅरलल असणार आणि त्यांच्यामधून जाणारी ट्रान्सव्हर्सल असेल तर त्या पॉइंटला तुम्हाला प्रॉपर्टी काय मिळते की पेअर मधले दोघही अँगल्स जे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ते कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? एकाच मेजरचे, इक्वल मेजरचे. मग मी एक पेअर कन्सिडर करून बघते. सपोज दिस ई अँगल, ओके. जर मी हा अँगल कन्सिडर केला आणि हा एफ अँगल कन्सिडर केले, हे दोघही करस्पॉन्डिंग अँगल्स होत आहेत. मग या दोघांचं मेजर कसं असेल रे बाळांनो? सेम असणार आहे, बरोबर. म्हणजेच काय असतील ते? कॉन्ग्रुएंट असतील. बाळांनो, सो आपल्याला प्रॉपर्टी भेटली होती जेव्हा तुमच्या दोन लाईन पॅरलल असतील आणि ट्रान्सव्हर्सल असेल, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या जेवढ्याही पेअर भेटणार आहेत तुम्हाला त्या पेअर मधले अँगल्स कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील एकमेकांना. मग जर तुम्हाला एका अँगलचं मेजर माहित असेल तर तुम्ही दुसऱ्या अँगलचं फाइंड आउट करू शकतात, बरोबर. तसंच तुम्हाला ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर भेटल्या होत्या बाळांनो. मग ऑल्टरनेट अँगल्सच्या ज्या काही पेअर्स असणार आहेत त्या सुद्धा एकमेकांना कशा असतील? कॉन्ग्रुएंट. ऑल्टरनेट अँगल्समध्ये टू टाइप्सच्या पेअर आपल्याला मिळत होत्या. एक म्हणजे तर तुमचे इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स आणि दुसरं म्हणजे तर एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल. इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्स जे काही आहेत तुमच्या दोन गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणार आहेत, बरोबर. त्याच्या तुमच्या दोन पेअर फॉर्म होत होत्या. एक अँगल दुसऱ्या साईडला ट्रान्सव्हर्सलच्या तर एक दुसऱ्या साईडला, म्हणजे एक लेफ्ट साईडला असेल तर दुसऱ्या राईट साईडला असेल, आणि त्यांचा येणारा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म अपोजिट डिरेक्शनने जाणारा असेल, बरोबर. मग बाळांनो, अशी होती तुमची इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर. तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअरमध्येही तुम्हाला काय दोघं अँगल्स कसे दिसणार होते? एकमेकांना कॉन्ग्रुएंट दिसणार होते, बरोबर. ही झाली प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो, त्यानंतर आपण अजून बघितलं होतं की प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स कसे असतात? ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असणार आणि दोन गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणार, म्हणजे इनसाइड द गिवन लाईन्स. बाळांनो, इथे तुम्हाला
मिळत होत्या इंटेरियर अँगल्सच्या. पण इंटेरियर अँगल्सची प्रॉपर्टी थोडी वेगळी होती प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स अँड प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स पेक्षा. मग काय होती रे बाळांनो ती प्रॉपर्टी? इंटेरियर अँगल्सच्या पेअरमध्ये जे काही दोन अँगल येणार आहेत ते दोघही अँगल्स कसे असणार आहेत? एकमेकांना सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजेच काय, जर दोघही अँगल्सच्या मेजरची सम तुम्ही केली तर ती किती येणार? 180 डिग्री. आपण जेव्हा दोन अँगल्सच्या मेजरची सम येते 180 डिग्री त्या अँगल्सला म्हणतो आपण सप्लिमेंटरी. आणि जर दोन अँगल्सच्या मेजरची सम 90 डिग्री आली तर त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी. मग इथे तुम्हाला प्रॉपर्टी भेटत होती प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स दॅट इफ यू आर गोइंग टू ॲड द मेजर ऑफ दिस टू इंटेरियर अँगल, पेअरमधले जर दोघंही इंटेरियर अँगलचे मेजर तुम्ही ॲड केले तर ती किती भेटते? 180 डिग्री. म्हणजे ते अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. बाळांनो हे होतं तुमच्या प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल्स अँड प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. बाळांनो एक पार्ट अजून सांगायचा होता मला, तो म्हणजे सपोज हा तुम्ही ई अँगल कन्सिडर केलाय. हा ई पॉइंट ऍक्च्युली आपण कन्सिडर केला होता आणि एफ दिलाय मी ऑलरेडी. जी एच आय. ओके. and P Q. बाळांनो आता तुम्ही जर अँगल कन्सिडर केला GEH, ओके, अँगल GEH अँड अँगल FEP, हे दोघही एकमेकांना कसे आहेत रे बाळांनो? वर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. हे आपण 7th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो. जे यावर बेस्ड आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे. सो जेव्हा वर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते केव्हा? जर तुम्हाला पॅरलल लाईन दिली आहे त्याच्यातून जाणारी ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स असतील तर ते एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. सपोज जर तुमच्या या अँगलचं मेजर आहे 70 डिग्री तर या अँगलचं मेजर किती येणार? 70 डिग्री. म्हणजे काय, वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. सो हे एक महत्त्वाची गोष्ट होती जी तुम्हाला लक्षात ठेवायची, रिवाइज करून घ्यायची, जी आपण 7th स्टँडर्ड मध्ये बघितली होती. मग बाळांनो आता आपण बघितलं प्रॉपर्टी ऑफ ऑल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स. आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात इन केस ऑफ टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल थ्रू देम. बाळांनो यावरच बेस्ट एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करतात आपल्याला ते बघायचं आहे आता. बाळांनो आपण जे काही प्रॉपर्टी शिकलो करस्पॉन्डिंग अँगल्स, ऑल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्सच्या, त्याच्यावर बेस्ड तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये. मग तशाच टाईपचं एक एक्झाम्पल आधी आपण सॉल्व्ह करून बघूया की तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. मग बाळांनो तुम्हाला इथे दोन पॅरलल लाईन्स दिल्या आहेत. कुठल्या आहेत रे बाळांनो पॅरलल लाईन्स? लाईन AB अँड लाईन PQ. आणि त्यामधून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल आहे LM, लाईन LM. ती वेगवेगळ्या दोन पॉइंटला इंटरसेक्ट करते ॲट O पॉइंट अँड N पॉइंट. बाळांनो आपला क्वेश्चन काय आहे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आधी आपण ते बघूया. सो युअर क्वेश्चन इज इन द अबव फिगर, वरच्या फिगरमध्ये लाईन AB इज पॅरलल टू लाईन PQ. AB लाईन पॅरलल आहे तुमच्या लाईन PQ ला. Line LM is a transversal. Line LM is a transversal of these two lines. Now, major angle MNQ is equals to 70 degree. Angle MNQ चं मेजर तुम्हाला दिलेलं आहे बाळांनो, किती आहे? 70 डिग्री. मग आपल्याला फाइंड आउट करायला दिलंय त्यांनी. देन फाइंड मेजर अँगल AON. काय करायचं आहे? मेजर ऑफ अँगल AON. बाळांनो आता तुम्हाला MNQ चं मेजर दिलेलं आहे, किती आहे ते? 70 डिग्री. बरोबर. मग बाळांनो जर हे 70 डिग्री आहे तर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तुमचा हा अँगल म्हणजेच AON. दिस यू नीड टू फाइंड आउट. तुम्हाला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे बाळांनो. या अँगलचं मेजर आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे, अँगल AON चं. आणि तुम्हाला या पूर्ण फिगर मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिलेलं आहे? फक्त एका अँगलचं मेजर दिलेलं आहे म्हणजेच अँगल MNQ चं, म्हणजे या अँगलचं मेजर 70 डिग्री दिलेलं आहे. मग बाळांनो यावरून आपल्याला बघा सगळ्यात आधी मी काय, मला ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कुठे कुठे अप्लाय होत आहे ते बघून घेणार आणि मग मी सुरुवात करणार. बाळांनो जर मी बघितलं अँगल MNQ, दिस अँगल अँड अँगल NON
दोघं कसे आहेत रे बाळांनो? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. हे दोघं कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, बरोबर. मला कुठेपर्यंत जायचं आहे? अँगल AON पर्यंत जायचं आहे. मी त्याच्या जवळ जाते, तर जवळचा अँगल NOB जो आहे, अँगल NOB जो आहे तो करस्पॉन्डिंग आहे तुमच्या MNQ ला. का? मग करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि ते अँगल्स करस्पॉन्डिंग असताना तुमच्या लाईन AB इज पॅरलल टू लाईन PQ. म्हणजे काय? इथे प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला वापरता येईल. काय असते तुमची प्रॉपर्टी? की जर तुमच्या दोन लाईन पॅरलल असतील आणि त्यामधून जाणारी ट्रान्सव्हर्सल असेल आणि तिथे तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्सची जर पेअर फॉर्म होते तर ती एकमेकांना कसे असतील? त्या पेअर मधले अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील. मग बाळांनो, मी सगळ्यात पहिले काय करणार आहे? माझा अँगल MNQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल MNQ इज इक्वल्स टू 70 डिग्री. हे काय आहे रे बाळांनो? गिवन आहे. रिझन लिहिलाय मी पुढे, गिवन. मग बाळांनो, माझा अँगल MNQ इज कॉन्ग्रुएंट. आता दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यामध्ये तुमची करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर फॉर्म होते, तर मला तिथे प्रॉपर्टी अप्लाय करता येणार आहे, जसं मी आता सांगितलं. मग मेजर अँगल MNQ अँड अँगल NOB is a pair of corresponding angle, so they both are congruent to each other. Why? Property of corresponding angles. हे रिझन लिहिलंय मी, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. मग बाळांनो, जर तुमच्या MNQचं मेजर आहे 70 डिग्री, मग मला अँगल NOBचं मेजर किती भेटणार आहे? ऑब्वियसली 70 डिग्री. देअरफॉर अँगल NOB इज इक्वल टू 70 डिग्री. दिस इज माय स्टेटमेंट नंबर 1. मग बाळांनो, आता NOBचं जर 70 डिग्री मेजर आलंय, हा तुमचा अँगल NOB आणि तुमचा अँगल AON. कुठला अँगल? AON. दोघंही अँगल्स कसे आहेत रे बाळांनो? तुम्हाला काहीतरी त्यांच्यामध्ये रिलेशन दिसतंय जे आपण आधीच्या स्टँडर्ड्स मध्येही वापरलं होतं. दोघंही अँगल स्ट्रेट लाईन फॉर्म करतायत, बरोबर. म्हणजे काय? स्ट्रेट अँगल फॉर्म करतायत, किंवा ते दोघंही अँगल्स लिनियर पेअर मध्ये आहेत. म्हणजे त्या दोघांच्या मेजरची जर आपण सम केली तर ती किती होणार आहे? 180 डिग्री. देअरफॉर अँगल AON plus angle, therefore major angle AON and major of angle NOB is equal to 180 degree. का रे बाळांनो? कारण ते दोघे अँगल्स काय फॉर्म करतायत? लिनियर पेअर. सो अँगल्स इन अ लिनियर पेअर. Angles in a linear pair. तो बाळांनो, मेजर ऑफ अँगल AON आपल्याला माहित आहे का? नाही. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. प्लस NOB चा मेजर तुम्हाला माहित आहे, दॅट इज 70 डिग्री. सो आय एम गोइंग टू पुट दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू 180 डिग्री. मग बाळांनो, इथे 70 मेजर तुम्ही कुठून बघितलं रे? फ्रॉम स्टेटमेंट number 1. So I am going to put here reason that I have taken this 70 measure of angle NOB from statement number 1. So from 1. मग बाळांनो, हा 70 इकडे प्लस होतो, जेव्हा मी ते दुसऱ्या साईडला नेणार त्याचं साइन चेंज होणार आहे. सो इट विल बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द 180. सो मेजर ऑफ अँगल AON is equal to 180 degree minus 70 degree. Therefore, measure of angle AON is equal to 110 degree. आलंय बाळांनो लक्षात? मग आपल्याला मेजर ऑफ अँगल AON फाइंड आउट करायचा होता. त्याचं मेजर आलंय तुमचं 110 डिग्री. म्हणजे तुम्हाला इथे मेजर काय भेटलंय रे बाळांनो? 110 डिग्री. मग बाळांनो, तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी. जर तुम्हाला एक अँगलचं मेजर या संपूर्ण फिगरमध्ये जर कुठल्याही एका अँगलचं मेजर माहित असेल
तर त्यावरून तुम्ही तुमच्या सगळ्या अँगल्सचं मेजर फाइंड आउट करू शकता. बघा कसा, तुम्हाला एम एन क्यू माहित होता किती 70 डिग्रीचा, त्यावरून त्याचीच करस्पॉन्डिंग पेयर एन ओ बी याचंही मेजर किती येणार आहे बाळांनो, 70 डिग्री. आलं लक्षात. एम एन क्यू आहे ऑल्टरनेट एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल टू द अँगल ए ओ एल, म्हणजे या अँगलचंही मेजर किती येणार आहे रे बाळांनो, 70 डिग्री येणार. बरोबर. तसंच तुमचा अँगल एम एन क्यू लिनियर पेअर फॉर्म करतोय तुमच्या अँगल पी एन एम सोबत. बरोबर. म्हणजेच काय, दोघांची सम किती होईल, 180 डिग्री. मग 180 मधून जर या अँगलचं मेजर सबट्रॅक्ट केलं 70 डिग्री, तर तुमचा हा अँगल कितीचा होणार, 110 डिग्रीचा. बरोबर. मग बाळांनो तसंच तुम्हाला हेही भेटतंय की जर तुमचा अँगल ए ओ एन 110 चा असेल तर तुम्ही त्याचाच करस्पॉन्डिंग पेअर पी एन एम 110 चा घेतला. मग बाळांनो आता हा 70 डिग्रीचा आहे. बरोबर. मग आता पी एन एम याचा एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल तुमचा एल ओ बी आहे. मग त्याचंही मेजर किती येणार आहे रे बाळांनो, 110 डिग्री. बरोबर. आता आपलं उरलं फक्त या दोन अँगल्सचं मेजर. अँगल ए ओ एल चा करस्पॉन्डिंग अँगल आहे तुमचा पी एन ओ. मग त्याचाही मेजर किती येणार रे बाळांनो, 70 डिग्री. कारण पेअर मधले करस्पॉन्डिंग अँगल्स मधले पेअर मधले दोघही अँगल्स कसे असतील, कॉन्करंट असतील एकमेकांना. तसंच तुमचा एल ओ बी इज करस्पॉन्डिंग टू अँगल ओ एन क्यू. मग हे दोघही परत कसं असतील, कॉन्ग्रुएंट. सो इट विल बी ऑल्सो ऑफ 110 डिग्री. अशा बऱ्याच पद्धतीने, ही एकच मेथड नाहीये बाळांनो तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. तुम्ही अजून दुसरी मेथडही सॉल्व्ह करू शकता. जसं की तुम्हाला इथे बरेच रिलेशन भेटत आहेत अँगल्समध्ये. ते व्हर्टिकली अपोजिट असू शकतात, ते अँगल्स इन लिनियर पेअर असू शकतात, ऑल्टरनेट असू शकतात, किंवा इंटेरियर अँगल्स असू शकतात, करस्पॉन्डिंग अँगल्स असू शकतात. मग आपल्याला जी मेथड कन्व्हिनियंट जाणार त्यानुसार आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. अशा कन्स्ट्रक्शनमध्ये या केसमध्ये तुम्हाला जर पूर्ण या 8 अँगल पैकी कुठल्याही एका अँगलचं मेजर जर माहित असेल तर आपण त्यावरून उरलेल्या 7 अँगल्सचं मेजर फाइंड आउट करू शकतो. बाळांनो हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं होतं. आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूयात. बाळांनो तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.2, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग बाळांनो आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. सो म्हणजे काय रे बाळांनो, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग त्यामधला जो करेक्ट ऑप्शन असेल तो आपल्याला चूज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघायला लागणार आहे. आधी आपण एक्झाम्पल वाचून घेऊयात की तुम्हाला क्वेश्चन काय दिलाय. इन द adjoining फिगर, म्हणजे या वरच्या फिगर मध्ये बाळांनो, इफ लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल, देन फाइंड एक्स. म्हणजे काय रे बाळांनो, तुमची लाईन एम पॅरलल आहे तुमच्या लाईन एन ला आणि ही पी जी आहे ती तुमची ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर. मग बाळांनो तुम्हाला लाईन एम आणि लाईन एन दिलेली जी आहे, ज्या दोघही गिवन लाईन्स पॅरलल आहेत एकमेकांना आणि त्यामधून जाणारी एक ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे ती म्हणजे लाईन पी. मग बाळांनो तुम्हाला इथे या अँगलचं मेजर दिलेलं आहे 3x अँड दिस वन इज x. या दोघांचं मेजर मध्ये तुम्हाला x दिसतोय. मग आपल्याला त्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जसं तुम्हाला इथे म्हटलंय देन फाइंड x. मग बाळांनो आपण इथे काही अझम्पशन्स करणार आहोत. इथे काय करून घेऊयात, काही पॉइंट्सला आपण नाव देणार आहोत की तुमची p ट्रान्सव्हर्सल m लाईनला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करते तिथे मी नाव दिलं सपोज o, आणि त्यानंतर तुमची p ट्रान्सव्हर्सल n लाईनला जिथे इंटरसेक्ट करते त्या पॉइंटला नाव दिलं मी सपोज n. ओके बाळांनो. तसंच आपण एम आणि एन लाईन वर पण 2 पॉइंट कन्सिडर करूयात. एम लाईन वरच्या या पॉइंटला नाव दिलं मी सपोज सी पॉइंट आणि एन लाईन वरच्या पॉइंटला नाव दिलं मी डी पॉइंट. मग बाळांनो आता मला फाइंड आउट करायची एक्स ची व्हॅल्यू. हे 2 अँगल्स तुम्हाला तिथे, मी आता हे नाव हे पॉइंट्सला नावं का देऊन घेतली, कारण मला अँगलचं नेम हवं होतं. मग अँगलचं नेम हवं होतं त्यासाठी मी पॉइंट्स देऊन घेतली. मग बाळांनो आता हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये तुमचा अँगल एन ओ सी, अँगल मेजर अँगल एन ओ सी, मेजर अँगल एन ओ सी
आणि तुमचा मेजर अँगल NOC इज इक्वल्स टू 3x. हे ऑलरेडी गिवन आहे बाळांनो, सो वी आर गोइंग टू राईट डाऊन द रिझन ॲज गिवन. तसंच तुम्हाला अँगलचं मेजर दिलेलं आहे, मेजर अँगल OND. मेजर अँगल OND इज इक्वल टू x. बरोबर. मग बाळांनो हेही मेजर तुम्हाला ऑलरेडी गिवन होतं. बरोबर. मग बाळांनो तुम्हाला जर अँगल कन्सिडर केले अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल, तुम्हाला प्रॉपर्टी होती की प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. मग मी अँगल OND, अँगल OND आणि अँगल माझा NOC, हे दोघंही अँगल जर मी कन्सिडर केलंय, दे आर द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. ती मला कुठली पेअर भेटते बाळांनो अँगल्सची? इंटेरियर अँगल्सची. अकॉर्डिंग टू द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, तुम्हाला काय भेटतं की जर तुम्ही या दोघं अँगल्सच्या मेजरची सम केली तर ती किती येते? 180 डिग्री. मग बाळांनो आपण लिहून घेऊयात ॲज अँगल NOC and angle OND is a pair of interior angles. कुठल्या पेअर्सची अँगल्सची पेअर आहे बाळांनो? ती इंटेरियर अँगल्सची. मग अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स, मेजर अँगल NOC प्लस मेजर अँगल OND. आता याला मी स्टेटमेंट नंबर 1 नाव देणार आहे बाळांनो आणि हे दिस इज माय स्टेटमेंट नंबर 2. मग आता बाळांनो इज इक्वल टू अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी. हे कुठली प्रॉपर्टी यूज करतोय आपण? प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. दोघं अँगल्सची सम किती होणार? 180 डिग्री. मग मी इथे रिझन देणार इंटेरियर अँगल्स और प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. बाळांनो आता आपल्याला अँगलचं मेजर अँगल NOC माहित आहे, मेजर ऑफ अँगल OND माहित आहे. मग आपण फक्त व्हॅल्यूज पुट करूयात. तुमचा मेजर ऑफ अँगल NOC इज 3x, सो 3x प्लस मेजर ऑफ अँगल OND इज इक्वल टू x इज इक्वल टू 180 डिग्री. आता ह्या व्हॅल्यूज कुठून पुट केल्या रे बाळांनो आपण? फ्रॉम 1 and 2. आले लक्षात? मग 3x प्लस x किती होणार आहे रे बाळांनो तुमचे? 4x इज इक्वल्स टू 180 डिग्री. तो बाळांनो हा x तुमचा इकडे मल्टिप्लाय करतोय, जेव्हा तो दुसऱ्या साईडला जाईल तो अपोजिट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, म्हणजेच तो तिकडे डिवाइड करणार आहे. सो x इज इक्वल्स टू 180 डिग्री अपॉन 4. Therefore x is equals to 4 4s are होणार आहे तुमचे 16, रिमाइंडर 2, so 4 5s are 20, so 45 डिग्री तुमची x ची व्हॅल्यू येत आहे बाळांनो. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व. जर तुम्हाला या दोन अँगल्सच्या मेजर दिलेल्या असतील आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, मग आपल्याला x ची व्हॅल्यू इथे काय भेटली आहे? 45 डिग्री. आपल्याला इथे ऑप्शन मिळतोय का? एक ऑप्शन आहे तुमचा 135 डिग्री, म्हणजे तो नाही आहे. B 90 डिग्री, C 45 डिग्री, म्हणजेच तुमचा C ऑप्शन इज द करेक्ट वन. आले लक्षात बाळांनो? सो दिस इज हाऊ आपल्याला सॉल्व करून जे काही असेल ते करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल्स येतात, हे जे काही तुमचं मी लिहिलं आहे ते तुम्ही रफमध्ये सॉल्व करून घेतलं आणि फक्त करेक्ट ऑप्शन सिलेक्ट केला तरी चालतो. इथे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला एवढं सगळं लिहून दिलं होतं बाळांनो आन्सर. हे तुम्ही सध्या तरी तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि या प्रॅक्टिस सेटमधला उरलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया.